पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या लढाईला 1 जानेवारी 2023 रोजी 206 वर्ष पूर्ण झाली. सांगली येथील रमामाता उद्यानात उभारण्यात येत असलेल्या भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिकृतीला आज सांगलीतील असंख्य आंबेडकरी बांधवांनी अभिवादन केलं. माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या प्रयत्नातून भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाची 75 फूट उंचीची प्रतिकृती उभारण्यात येते. हे काम आता अंतिम टप्प्यात आलंय. तरीही आज आंबेडकरी बांधव विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते. त्रिशरण गाथा गाऊन या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सर्व बांधवांनी मानवंदना देण्यात आली. महाराष्ट्रात भीमा कोरेगावनंतर सांगलीत महानगरपालिकेच्या वतीने 75 फूट उभारण्यात आलेल्या इतिहासाची साक्ष असलेल्या शौर्य विजयस्तंभाला अभिवादन करण्यात आलं. विजयस्तंभाला आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली. काँग्रेसच्या नेता जयश्री पाटील व सुकुमार कांबळे यांनी भेट देऊन अभिवादन केलं. समता सैनिक दलाचे यावेळी मानवंदना दिली. यावेळी जगन्नाथ ठोकळे, अरुण आठवले, प्रफुल्ल ठोकळे, वीरेंद्र थोरात, छाया सरवदे, शशिकला घाटगे, रवींद्र घाटगे, अरुण आठवले, उत्तम कांबळे, विद्याताई कांबळे, हनुमंत साबळे, सुनील साबळे, अमर सम्राट, अतुल आठवले आदी मान्यवर उपस्थित होते. सविनय जय भीम. आज 1 जानेवारी भीमा कोरेगाव क्रांतीस्तंभाची आठवण म्हणून सर्वांना परत एकदा क्रांतिकारी जय भीम करून आज या ठिकाणी मी नम्रपणे निवेदन करतोय. 1818ला जी ऐतिहासिक लढाई झाली, न भूतो न भविष्यती, पण ज्या लढाईची दखल इथल्या मनुवाद्यांनी किंवा त्यांनी लिहिलेल्या इतिहासानं घेतली नाही, अशी ही ऐतिहासिक लढाई म्हणजे भीमा कोरेगावचा रणसंग्राम. सिद्धनाथ आणि त्यांच्या 500 सोबत्यांनी 28,000 पेशवाईचा खात्मा केला. ही लढाई राजकीय नव्हती, तर ती आमच्या अस्तित्वाची लढाई होती. पेशवाईबरोबर समझोता करत असताना सिद्धनाथांनी प्रस्ताव मांडला की आम्हाला इंग्रजांच्या बाजूने लढायचं नाही, आम्ही तुमच्या बाजूने लढतो, पण तुमच्या राज्यामध्ये आमच्या समाजाचं काय स्थान असेल. तर सिद्धनाथांनी अरेरावी करत, कावळ्यासारखी कावकाव करत आमचा अधिकार नाकारला, आमचं अस्तित्व नाकारलं, आम्ही इथले मूलनिवासी आहोत हे नाकारलं. आणि मग सिद्धनाथ चिडून पेठून उठला आणि आमच्या 500 आपल्या सोबत असणाऱ्या 500 महार सैनिकांना त्यांनी अस्तित्वाच्या लढाईसाठी प्रशिक्षण देऊन 31 डिसेंबर 1817ला त्या रात्री, काळोख्याच्या रात्री भीमा कोरेगावच्या नदीकाठी त्या रणसंग्रामाला सुरुवात केली. बापू गोखले थरथर कापायला लागला. त्या सिद्धनाथाचा पराक्रम ते बापू गोखलेला माहीत होता, पेशवाईला माहीत होता. सगळं सैनिक 30,000 सैनिक होतं, 5,000 घोडदळ आणि 25,000 पायदळ होतं. यातून काही 28,000 यांच्या वाट्याला आले. प्रत्येक महार सैनिकांनी 56 पेशवा कापायचं काम केलं. तेव्हापासून तुझ्यासारखे 56 पाहिलेत ही म्हण प्रचलित आलेली आहे. कारण आपण जर गणित बघितलं तर 28,000 भागिले 500 महार याचं उत्तर तुम्हाला 56 मिळतंय. ही जी म्हण आहे ती भीमा कोरेगाव रणसंग्रामांची साक्ष देणारी म्हण आहे. आणि त्या तिची आठवण म्हणून इंग्रजांनी भीमा कोरेगावला विजयी स्तंभाची निर्मिती केली. बाबासाहेब प्रत्येक 1 जानेवारीला त्या विजयी स्तंभाला नतमस्तक होण्यासाठी जात असताना म्हणायचे, मला अभिमान आहे या शूर जातीमध्ये माझा जन्म झाला. आणि बाबासाहेबांना परिवर्तनाची प्रेरणा त्या सिद्धनाथाच्या लढाईपासून मिळाली आणि मग बाबासाहेबांनी तो इतिहास निर्माण केला. याच विजयी स्तंभाची प्रतिकृती या प्रभागाचं नेतृत्व करणारं फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा एक कार्यकर्ता आदरणीय जगन्नाथ ठोकळे यांनी 10 वर्षापासून या प्रभागाचं नेतृत्व करत असताना हा एवढा ओपन पीस मिळवला. आणि याच्यामध्ये माता रमाई आंबेडकर उद्यानाची निर्मिती करत या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा भीमा कोरेगावची प्रतिकृती उभ्या करण्याचा एक चांगला उपक्रम जगन्नाथदादांनी या ठिकाणी उभा केलेला आहे. त्याबद्दल जगन्नाथदादांचं कौतुक करावंसं तेवढं थोडंच आहे. त्यांचं पुनश्च एकदा या ठिकाणी कौतुक करतोय. आणि याबरोबरच या प्रतिकृतीच्या समोरच्या बाजूला जो रोड रेल्वे पुलाकडे जातोय त्या ठिकाणी एक सुंदर बगीचा
आणि बुद्धांची हस्तमुद्रा आणि आर्टिफिशियल असे कारंजे आणि आर्टिफिशियल लाइटिंग त्यामध्ये अतिशय सुंदर प्रवाशांना घडावं असा एक चांगला उपक्रम जगन्नाथांनी 2 उपक्रम या प्रभागामध्ये राबवलेत. त्याबद्दल परत एकदा या प्रभागाच्या वतीनं आदरणीय ठोकळा साहेबांचं या ठिकाणी कौतुक करतोय आणि परत एकदा आपणा सर्वांना या क्रांती दिनाच्या शुभेच्छा देतोय. थांबतोय. जय भीम. भीमा कोरेगावचा स्तंभ सांगली येथे सांगली मिरज कुपवाड महापालिकेने या ठिकाणी उभा केलेला आहे. भीमा कोरेगावचा जो शौर्य आहे तो शौर्य महाराष्ट्रभर त्याचा प्रसार व्हावा म्हणून सांगली येथे जो हा स्तंभ उभा केलेला आहे याचं फार मोठं प्राचीन आहे. अशा पद्धतीचे स्तंभ पश्चिम महाराष्ट्रातला हा पहिलाच असा मोठा स्तंभ आहे. काल 31 तारखेला महाराष्ट्रातून लाखो अनुयायी पुणे येथे भीमा कोरेगावला अभिवादन करण्याकरता जातात, पण त्याच्यातून जे या ठिकाणी जाऊ शकत नाही त्यांनी या ठिकाणी सांगली येथील या भीमा कोरेगावच्या स्तंभाला अभिवादन करण्यात यावं अशा पद्धतीची मी विनंती करतो.